हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असं सुक्का चिकन आपण बनवलेलं आहे. फक्त कांदा आणि टोमॅटो वापरून हे एकदम झणझणीत आणि टेस्टी असं सुक्कं चिकन आपण बनवलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करते आणि मस्त चिकन असं बनवूया आपण. इथे बघा मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं छान चिकन घेतलेलं आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. असा लांब लांबच कांदा चिरलेला आहे. त्यानंतर तेल गरम करत ठेवायचं. त्यानंतर हा उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकून द्यायचा. कांदा टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा आहे ना एकदम असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा कच्चा नाही ठेवायचा. तुम्ही बघू शकता छानपैकी आता बऱ्यापैकी असा लाल झालेला आहे. तुम्ही बघू शकता आता छानपैकी कांदा लाल झालेला आहे व्यवस्थित असा. त्यानंतर आता यामध्ये आहे ना आपण एक टोमॅटो आपण चिरून घेतलेला होता तो यामध्ये घालूया. मोठाच असा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्यावर आहे ना हे टाकायचं आपलं मीठ टाकायचं, जेणेकरून आहे ना टोमॅटो असा मऊ होईल यासाठी. आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे आपण. व्यवस्थित सर्व आता मिक्स करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो ना एकदम मऊ असा करून घ्यायचा. जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत असा हलवत राहायचं. आणि त्या शक्य असेल तर थोडंसं आहे ना झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा. त्यामुळे पण टोमॅटो आहे ना खूप असा मऊ होतो आणि छानपैकी विरघळतो. आता तुम्ही बघू शकता मी थोडंसं झाकण ठेवलेलं होतं. छानपैकी मऊ झालेला आहे टोमॅटो. आणि असा कांदा तुम्ही केला ना गोल्डन ब्राऊन तर भाजीला पण खूप छान टेस्ट येते. आता मसाले टाकूया. इथे मी कांदा मसाला आणि लाल तिखट थोडंसं आहे ना चिकन मसाला ॲड केलेला आहे. सर्व तुमच्या आहे ना टेस्टनुसार तुम्ही ॲड करा. जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्यानुसार. सर्व मसाले टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर धुवून घेतलेलं चिकन टाकायचं. चिकन कधी पण आहे ना स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, जेणेकरून असा वास वगैरे येणार नाही यासाठी. स्वच्छ चिकन धुतलं तरच भाजी आहे ना एकदम टेस्टी अशी मस्त होती, खायला पण छान लागते. आता सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर कोथिंबीर ॲड करायची आणि कोथिंबीर टाकल्यावर व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कोथिंबीरचा आहे ना असा सुगंध या चिकनमध्ये पसरेल यासाठी. हे बघा अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. आता यावर आहे ना आपण झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनटं हे करून घेऊया, शिजवून घेऊया चिकन. आता 10-15 मिनटं झालेले आहेत. आता बघू शकता आपण छानपैकी शिजलेलं आहे. अजून थोडंसं असं शिजलेलं नाही, थोडंसं शिजलेलं आहे. तर परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. हवं तर थोडंसं आहे ना तुम्ही पाणी पण गरम करून टाकू शकता. एकदम किंचित असं 2-3 चमचे पण पाणी यामध्ये ॲड करू शकता चिकन शिजण्यासाठी. तर बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अजून थोडा वेळ आहे ना झाकण ठेवूया, एक 5 मिनिटं. आता 5 मिनिटं झालेले आहेत, काढून बघूया. हे बघा आता छानपैकी चिकन शिजलेलं आहे व्यवस्थित असं. तुम्ही बघू शकता छानपैकी चिकन आता शिजलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे आणि छानपैकी असं तेल पण सुटलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.